राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाज लज्जा शरम आबरू इज्जत सर्व काही विकून आठवड्या बाजारात विकून खाल्लेल्या एका महिलेची आपल्या स्टोरी बघायची. आत्ता गेल्या महिन्यातली घटना आहे, पण क्लिअर अँड शीट केस ज्याला म्हणतात तशा स्वरूपाची घटना आहे. फक्त काही प्रश्न मागं ठेवून जाणारी घटना आहे की बुवा काचं उत्तर कदाचित ती महिला तुरुंगात असलेली देऊ शकेल. तुम्हाला स्टोरी इसकाटून सांगतो, त्याशिवाय तुम्हाला कळायची नाही आणि मला बी सांगितल्यासारखं वाटायचं नाही. आणि पोहे नुसतं काढलं आणि त्या पोह्याला नुसतं चुलीव गरम केलं, तुमच्यापुढं वाढलं, खातान का? अजिबात नाही. पण त्या पोह्यामध्ये कोथिंबीर असेल, शेंगदाणे असेल, थोडं तेल असेल, कढीपत्ता असेल, रंगून रंगून सांगण्याची मजा आहे दुनियेत ती कशात नाही. तुम्हाला सांगतो, आणि मला तर लई मोठा किडा आहे रंगून सांगण्याचा. त्याच्यामुळे मी एकदा गोत्यात बी आलतो. असू द्या काय हरकत नाही. विषय असा आहे, आपल्या शेजारचं राज्य आहे एक तेलंगणा, आणि त्या ठिकाणी निजामाबाद जिल्ह्यात घडलेली घटना आहे. घटना थोडीशी मनाला चटका लावून जाणारी तर आहेच, पण त्याच्या पाठीमागचं कारण बघितलं तर तुम्ही सुद्धा चाट पडाल. आणि आपल्यासुद्धा इथं असं चालूच आहे. नेमका विषय सांगतो. हे जो मुखडा दिसतोय का थंबनेलमध्ये, ओरिजिनल मुखडा. पोलीस जेव्हा आरोपीला अटक करून आणतात, अशी पाटी त्याच्यावर लिहिलेली कलम अशी करून उभी राहतात, त्यावेळेचा जो मुखडा आहे ते मुखडा त्या डोळ्यात नीट जाऊन पहा. थोडीशी जनाची मनाची सुद्धा तेवढीशी सुद्धा तुम्हाला दिसणार नाही त्याच्यात. जे केलंय त्याच्याबद्दल अजिबात पश्चाताप दिसणार नाही तुम्हाला. विषय असा आहे, मल्टी स्पेशालिटी रुग्णालय हॉस्पिटल आहे. आता हा शब्द थोडा ध्यानात ठेवायचा नीट. मल्टी स्पेशालिटी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना गावाकडे सुद्धा आता व्हायला लागल्यात. समजा 15, 20, 30 हजार लोकसंख्येचं गाव असेल तर पोरला शिक्षण द्यायचं, पूरला शिक्षण द्यायचं. इथं कोटी रुपये लागतात डॉक्टर बनायला. म्हणजे आतलं जग सांगतोय तुम्हाला. इथं 1 कोटी रुपये लागतात ना, मग परदेशात टाकायचं. तिथं 30-40 लाखात डॉक्टर तयार होतो, MBBS तयार होतो. तिथून प्रॅक्टिसला इथं यायचं, परत करायची वर्षभर प्रॅक्टिस. शेकडो रुग्णांना हाताळायचं. सगळ्या औषधांची माहिती होती, रोगांची माहिती होती. सगळं माहीत झालं की मग असा दवाखाना टाकायचा. तुम्हाला सांगतो, मंदिरात नाही तशी मार्बल खाली. त्याच्यानंतर काचा तो सगळ्यात हायफाय क्वालिटीच्या, चकाचक स्टाफ सगळा, स्वच्छता, असं इतकं हॉस्पिटल भारी. हा एक सापळा असतो. मग तुम्हाला खरं सांगतो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, आता सगळीच वाईट नाहीत आणि सगळी चांगली पण नाहीत. कुठे ॲक्सिडेंट झाला, आता काय रस्ते बिस तुम्हाला माहिती आहे, कुठे बी काही कुणाचं होऊ शकतं. की जे ॲम्ब्युलन्सवाले आहेत, ह्या ॲम्ब्युलन्सवाल्यांना 5,000 रुपये बक्षीस असतं फक्त. तिथून हॉस्पिटल इकडं आमच्याकडं आण, तुला 5 हातून ते आणि तर पाठकुनी. जो अपघात झालेला माणूस आहे तो काय तिथं हजर नसतो. त्याचं परिजन आहेत ते नसतात. आता ते सुसूला नाही त्यांना, दुसरं कुठे बी निमसरकारीमध्ये नाही त्यांना. पण मल्टी स्पेशालिटीमध्ये नेला की घरची जीवस तर 1,00,000-1.5 लाखाचं बिल तयार असतं भाऊ तिथं झालेलं. स्वतंत्र रूम, स्वतंत्र AC, स्वतंत्र काय असन ती मशनरी, ती नाकाला लावायच्या. काय नसलं तर नाकाला बी लावतात कधी कधी. सेपरेट नर्स देखभालीसाठी, हात जोडून उभीच बाई. पण मीटर असला कणाकणा पळतो. ह्याची टेस्ट घे, त्याची चाचणी घे, ते रक्ताची टेस्ट घे, लघवीची चाचणी घे. पार नसतो काळा पांढरा कागद अख्खा काळा केला जातो आणि मरणाचं मोठा आकडे त्याच्यापुढं. रूमचं तर काय 20-20 हजार रुपये पर डे. 20,000 कशाला म्हणतात? काय मरायचं का ते माणसाने? अशा प्रकारे मोकळं केलं जातं. सावधान. अशा मल्टी स्पेशालिस्टी हॉस्पिटलमध्ये एक नर्स आहे आणि तिचं नाव आहे संध्या. संध्याचा अर्थ होतो संध्याकाळ. बऱ्याच लोकांना संध्याकाळी, प्रत्येकाची संध्याकाळी वेगळी असते, ध्यानात ठेवा. प्रत्येकाची संध्याकाळी वेगळी असते. 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत काम केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा माणूस घरी जातो, त्याला असं वाटतं त्या पुरुषाला
की मी कष्ट करून 500-1000 रुपये कमवून आलोय बुवा. गेल्या गेल्या बायको अशी फ्रेश मूडमध्ये दरवाजा उघडावा, तिने एक किस करावा, तिच्या किसबरोबर मला फेअर अँड लव्हली आधी आणि त्याच्यानंतर पॉन्ड्स याचा वास दर्प यावा, मी हे प्रत्युत्तर द्यावा, तिने चहा करावा, तिने कॉफी करावा, आम्ही दोघांनी एकत्र घ्यावा, सुखदुःखाच्या गोष्टी करावात. तुम्हाला सांगतो काय आंघोळ करावा, जेवण करावा, बायकोच्या कुशीत झोपून जावा. अशी एक काही जणांची चांगली असते. काहींची संध्याकाळ झाली की असं थरथर हात कापायला सुरुवात करीत येतं. कव्हा एकदा बाटलीचं बुचान फोडतोय क्वार्टर हाणतोय, अशी संध्याकाळी बी बऱ्याच जणांची असते. हा, अंधारात घडते पाप, उजेडात पुण्य. आता काळ तसा राहिला नाही. आता उजेडात रामाचं पैसे पळवतात लोक, रामाचं, प्रभू श्रीरामाचं मारणाचं लुटलं. टाकणारे ते बावळट, त्याबद्दल वाद नाही. कुठं टाकावं. 5 रुपयाचा पार्ले बिस्किटचा पुढे घेऊन रस्त्यावरच्या कुत्र्याला घातलं तर पुण्य आहे, पण दानपेटीत जाऊन जो लाख रुपये टाकू ना त्याला पापी देण्यात ठेवा. हे कलियुग आहे. कोण कुण कसं काय खातंय हे लक्षात घ्या. कशाला ते देवापुढं नोटा टाकीता तुम्ही? नोट कुठं कुठे फिरते तुम्हाला माहिती आहे का? नोट किती गहाण असते, किती जंतू असतात त्या नोटवर, तुम्हाला माहिती आहे का? आम्हीच देवाला आम्हीच दाखवता. तुम्ही भुकेल्याची भूक जाणार, ताणल्याची ताण जाणार. त्याचं जे एखादी जे समस्या आहे, आता माझं समस्या आहे, फोन हॅलो असं तसं, त्याला समस्यातून बाहेर काढा, त्याला मदत केली. त्याचा जो आत्मा आहे ना आतला, तो कसा स्वार्थी असो, कसाही असो माणूस, त्याच्या आत्म्यातून आपल्याला जो हे मिळतं ना, त्याच्यामुळं आशीर्वाद, त्याच्यामुळं आपण मी सुद्धा अजून जिवंत आहे. लक्षात घ्या. लय अवघड आहे. कशाला माराय तिथं देवाला पैसे होते, त्यात लोक पाप करतात हाताने. देव पैसे मागतो का तुम्हाला? डील करतात, डील लोक. मला सुद्धा लय बादरी भेटतात. मग माझा असा प्रॉब्लेम आहे. मग मी असं केलं तर मग माझं बरं होईल का? म्हणलं तू व्यवहार करायला चालला का तिथं? तू चालला कशाला? आयुष्यभर पाप केलं, तू गॅरंटेड नरकात जाणार आहे. आता चालला कशाला पाप? अजूनही पाप करायला चालला. मला म्हणतोय काय होईल का? डील करणारे घरी. कवटी फुटायची आत्महत्येवाईक तुझ्या कुटुंबासकट नाही निघून गेलं तर मला विचारतो. तुम्ही घरीच, तुम्ही सुधरू नाही शकत. तुमचं कॉन्क्रीट झालं मनाचं, तुम्ही संपलेला आहे. कुठल्याही देवस्थान या ठिकाणी डील करायला जाऊ नका, अजून विनंती. ही जी संधी आहे ही एक जणाच्या आयुष्यात आली, लग्न झालं आणि पतीचं नाव आहे प्रशांत दायना. प्रशांत हा 35 वर्षीय आहे. आता ही जी बायको आहे त्याची ती 32 वर्षीय. 3 वर्षाचा फरक चालतो. 35 वर्षीय प्रशांतची स्वप्न थोडी मोठी होती. त्याची स्वप्न होती की त्याला एक चांगल्या दर्जाचं, चांगल्या क्वालिटीचं असं हॉटेल टाकायचं होतं आणि त्याच्यासाठी लागणारं भांडवल म्हणजे जागा त्याची, इमारत त्याची, हॉटेल त्याचं, असं 10-15 लाख रुपयाची, 20 लाख रुपयाची त्याला गरज होती. तो बाग थोडा आपल्या बागासारखा नाही, तो बाग थोडा आपला बाग म्हणजे माजलेला बाग म्हणतात, थोडक्यात बाग आहे ती भरपूर. तसं तो बाग जो आहे निजामाबादचा दुष्काळी बाग किंवा ज्याला गरिबी जास्त, त्यांनी डोकं चालवलं हॉटेल जर टाकायचं असेल तर काय केलं पाहिजे बाग भांडवल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. मग आखाती देशात, त्याला आपण गल्फ कंट्री म्हणतो, त्या ठिकाणी त्यांनी एक जणाच्या माध्यमातून जॉब पकडला आणि त्या ठिकाणी 3 वर्ष जॉब केला त्यांनी फक्त. पण जॉब कधी पकडला तुम्हाला सांगतो, मुलबाळ काय नव्हतं. लग्न झाल्या 12 महिने 2 वर्ष इथं राहिला. त्याच्यानंतर पोरं झाली 2 मुलं झाल्यानंतर त्याचं स्वप्न काय त्याला झोपू देत नव्हतं. इथं किरकोळ कामं, किरकोळ नोकरी करण्यापेक्षा बायको संध्याचा विचार घेतला, मला मी गल्फ कंट्रीमध्ये जातो आणि तिथे भरपूर पैसा कमवत, इथं आल्यावर हॉटेल आपलं सगळं सुखी होईल. नवरा बायकोचा विचार होताच चांगला. ओके म्हणली, माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. बघा चूक कोणाची, खऱ्याला खरं म्हणायचं. त्यावेळेस बायकोनी त्याला परवानगी दिली, तू जा 2-3 वर्ष तिकडे जाऊन पैसे कमव. दिली ना, मी कोणापुढे ही लुगडे फेडणार नाही इथं, थोडक्यात म्हणजे मी माझं शील सांभाळून राहीन, काय होईल. मग ते नवरा आहे, पोरं लेकरं बारं आहे, ते दोघांच्या नवऱ्याबद्दल विचार झाला, तो गेला बा. 2-3 वर्षांनी तो माघारी आला, पैसे घेऊन आला. त्याचं जे बँकेत जे पैसे टाकले होते त्याला नॉमिनी खाली बायको होती, आई नव्हती. कारण आई पण तिथं, पण आई वेगळी राहायची, कारण सासू सोनाचं पटत नाही. बऱ्याच घरात तो प्रॉब्लेम आहे. आता आईला सुद्धा नाव आलं, तिने 4-5 लाख रुपये टाकलं. मला यातलं व्याज बीज तू खा. बायकोच्या परस्पर का चांगलं केलं, टाकलं.
तो जो वेळेस तिकडे गेला 3 वर्ष गल्फ कंट्रीमध्ये, आता या संध्याची जबाबदारी आहे की मुलांचं शिक्षण, मुलांच्याकडे लक्ष देणं, आणि नर्सिंगचा त्याचा जॉब, नर्स होती ती, ते व्यवस्थित करणं. आणि नाही करायचं तर मातीत गेली ती नोकरी, तिकडं पोरं सांभाळायची, घर नवऱ्याने पैसे पाठवलं असतं तिकडून, काही हे होतं का? पण नाही. शिनी इथं राहिल्यावर पैसा पाणी पोटाचं बुक बागती सगळं व्यवस्थित, मस्तपैकी ड्रेस घालून जायची, 2-4 ड्रेस, सेंट मारून जायची, सगळंच आहे व्यवस्थित. पण पोटाखालची आग आहे ना, ही तिला डुसणे द्यायला लागली नंतर. की आणि कसं होतं शरीरासाठी, तुम्हाला सांगतो असं आहे की एखाद्या गोष्टीची सवय लागली ना की त्याला ती पाहिजे असते, असा विषय. तिला ती एका पुरुषापासून वंचित असल्यामुळं तिने सरळ काय करायला पाहिजे होतं, नवरा बायको लय मोठं नातं आहे ध्यानात ठेवा. तिने आपल्या नवऱ्याला फोन करायचा आणि सांगायचं तुमची फार आठवण येते मला. तसे फोन व्हायचेच, पण त्या विषयावर गप. तिने त्या नवऱ्याला अंधारात ठेवून लॅब असिस्टंट तिला आवडायला लावला. लॅब असिस्टंट कळतं होतं मला, दवाखान्यात असतो पण रक्त लघवी चेक करणारा, ते बी टापटीपमध्ये राहायचा. ते तिला पटायला लागला, बोलणं त्याचं, आवडणं त्याचं. आता एका पुरुषाला स्त्री जशी आवडते, स्त्रीला पुरुष आवडू शकतो आतून, बऱ्याच अशा बोलून दाखवत नाही पण आतल्या आत ते आवडतं स्वभाव त्याचा, आवाज बिवाज सगळं लाकलपडी. आता आवडायला लागल्यावर तो पुरुष आहे महाराज, परमेश्वराने त्याचं जे शरीर दिलेले त्याच्या स्पर्म्स मिनिटाला तयार होतात, ती बी हजारोच्या संख्येत. तो नाहीच म्हणत नाही कधी. देवादिकांना सुद्धा कंट्रोल नाही राहिला, आपण तर माणसं आहेत. आणि इथं तर काय हो ना, अंगाव आले, मग घेतलं आले अंगाव, घेतली शेंगाव, असं थोडं झालं. लॅब्याशी म्हणला आईला माल तले खटका आहे, असे जळून गेली, पॉन्स नाका शिरतोय माझ्या. पण काय करू काय करू, ही लफड्याचं काम बेकार आहे, पण करू का नको करू का नको, एवढा लोक विचार पण करत नाही. तुम्हाला सांगतो, यांनी रंगारंग कार्यक्रम त्या बाईशी चालू केला, संदेश. आणि तिथं काय चालू तासावरची होती ती, काय अशी 16 वर्षाची कुमारिका नव्हती, तेव्हा लय त्रास होईन, भीती वाटतीन, मैत्री बच्ची किंवा काही नाही तसला विषय. चालू तास काय, फक्त थोडा गडी बदलतो, बाकी काय नाही. आणि कायदेशीर ठोके करे, ध्यानात ठेव. म्हणजे संबंध ठेवायला बायला परवानगी आहे, त्यामुळे म्हणलं कायदेशीर तिने कार्यक्रम चालू केला. ते तुमच्या आमच्या मनात बेकायदेशीर असं, पण तो कायदेशीर कार्यक्रम, ध्यानात ठेवा. मग कायद्या जर या गोष्टीला परवानगी देतो, तर कायद्याने मी अजून टोकलं की ह्याच्यातून ज्या हत्या होत्यात याची जबाबदारी कायद्याला घ्यायला काय हरकत आहे? ह्याच्यातून ह्याच्यातून जे मारत्यात त्याच्या कायद्यावर गुन्हा दाखल करायचा का मग? तुम्हाला सांगतो, शिवटून काढणे ग्रामीण भागात शेवाटणे विषय असतो. कुऱ्हाड तर शेतकरी बघा आता लागले अवजार, कुऱ्हाड शेवटणार, टिकाव शेवटणार. कायदा सुद्धा शिवटून काढायला पाहिजे एक दिवस. त्याचं लय गाण बर चढली आहे, ध्यानात ठेवा. काय करतोय काय नाही करतोय, लय अवघड झालंय जगाचं. एवढं मोठं 140 कोटीचं गबाळ सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही, आम्हाला बी कळती. पब्लिक वाढलंय, दुनियादारी, पण फार लोक मारतायत ह्याच्यामध्ये. आता इथं काय झालंय, रंगारंग कार्यक्रम दोघा चालू झाला. प्रशांत तिकडं, तिचं आता कसं आहे, व्यवस्थित वेळची वेळेवर डिस्चार्ज व्हायला लागली, तसं मग ओके झालं सगळं. खायला मिळतंय, गिळायला मिळतंय, करायला मिळतंय, विषय संपला. मग कसं सगळीकडे लक्ष द्यायला लागलं तिचं. हे हार्मोन्स चाललोच आहे, लक्षात घ्या. असं बुक बागली की विषय संपला. आता इथून पुढं परत हाय अशी परिस्थिती राहत नाही. काही खबर मिळणे किंवा काही शंका किंवा कोणाचा फोन किंवा काय. आता तो प्रशांत जो परदेशात होता, तो बायकोला जसा फोन करता, त्याची आई पण होती बाजूला. आईच्या कानावर काय आला असेल गोष्टी, आईने सांगितलं जेवत असला तर हात धुवायला इथे ये. हा निरोपाचा अर्थ फार वेगळा असतो. म्हणजे लगेच पाटकून निघायचं 5 मिनिटात, कपडे बदलायचे नाहीत असा. तुझं राहणं तिथं योग्य नाही, इथं काही होऊ शकतं, तू ये. किंवा काय कळलं असं, तो आला बा इथं आला. पैसे आता होतं थोडंफार, आता जागा बघतो किंवा मग भाड्याच्या एखादा हॉल बघतो, तिथं हॉटेल चालू करतो. आहेत भांडवल माझ्याकडं. तर त्याच्या म्हणजे पुरुषाचं शक्यतो जे माइंड असतं ना, आणि ते असायला पाहिजे. हे सक्सेस होण्याकडे जास्त असतं, कारण देवाने हॉटाव मिशी दिली. आणि आता जग असं निघालं की पाहुणे रावळे, मित्र, अमकं तमकं, ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे ना तेवढंच त्याला किंमत येते. तुम्हाला सांगतो, ताकावाल्याला ताक कोणी पण देतोय. तुमच्याकडे मोटरसायकलची बा,
ते कारवाल्याकडे तुम्ही गेला ना, पाऊस चाललाय आमकं तामके दाव्याला जायचे, हे बा नेतो का मला? कारवाल्यांचं लय वेगळं गणित आहे बरं का. कारवाल्यांना वाटतं याच्या चपलाच्या चिखलाने माझा कार खराब होईल, तो काही कारण सांगणार, माझंच काय नक्की नाही रे, आमकं नाही तर हे ह्यांना ओळखा तुम्ही आज जिवंतपणे त्यांना ठेवा. एक तर स्वाभिमानाने जागा, यांच्यापाशी मागायला काय जाऊ नका, हे मेले तर मैत्रीला सुद्धा जाऊ नका, माझं तुम्हाला स्पष्ट मत आहे. अशा अवलादी ओळखा जे आपल्याला कमी लेखतात ना, यांच्या दारात कधी उभं राहायचं नाही. एक आहे ना, आपली अर्धी खाऊन जगू आपण, पण आपल्या ह्याने स्वाभिमान ठेवा, लक्षात घ्या. आता सगळ्यांनीच सोडलाय, सर्वसामान्य माणसाकडे गरीबाकडे आहे, पण मोठे बेटे त्यांनी सोडला बा. एका पक्षाच्या नावाखाली निवडून यायचं, दुसऱ्या खाली घालायची, हे त्यांचं चालू झालंय आता. आणि असं बऱ्याच जणांना वाटन की पुढल्या वेळेस बघूनच घेतो, त्याला मतदानच देत नाही. अरे तू काय करू शकत नाही, तुझ्या हातात काय राहिलं नाही. ते बरोबर तू कुठं दाबलं तरी तिकडं मतदान जाणार आहे, तू नको काळजी करू, ते निवडून येत असतात. जाऊन द्या मरू द्या. या ठिकाणी तो आला, जागा बघायला लागला. आता नवरा जसा घरी आला तशी बाई अलर्ट झाली, हुशार. भया आपलं कळलं नाही पाहिजे, संबंध व्यवस्थित चालू झालं पाहिजे. आता टू इन वन कार्यक्रम व्हायला लागला. नवरा तर पहिला होताच, त्याच्या फॅन्टसीज वेगळ्या होत्या, त्याची पद्धत वेगळी होती. ठोकेकराच्या फॅन्टसीवाला असेल त्याची पद्धत वेगळी होती. मग हिला एक स्त्री म्हणून म्हणजे थोडं पांडुरंगाने मेंदू बिंदू दिलेला आहे आपल्याला, की बाबा आता तरी बंद करावा, नवरा आलाय. नाही 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 नाही, बंद कायला करायचं, ह्याची फॅन्टसी वेगळी, टायमिंग वेगळं, काय दोन्ही 35ची होती. ठोक्या 35चा, नवऱ्या 35चा, ध्यानात ठेव का, बाई 32ची. ओके, काय करावा काय करावा, ते संमतीने स्त्रीने मनात आणलं ना, ते ठोकला म्हणजे एक माझा नवरा आलाय, बघ बरं उद्योग, जाऊन दे गाडी, काय थांबन ती जवळ. त्याला माहिती आहे हिला जर काय म्हणावं तर मग लगेच केस, विनयभंगाचा गुन्हा, लगेच आतमध्ये. बाईच्या मनानेच होतं सगळं, गाड्याच्या काय नाही. तिने ते संबंध तसेच ठेवले, तू पाहिजे तू पाहिजे आणि कायमस्वरूपी तूच पाहिजे. पण अडसर नको म्हणून याला आपण आपल्या वाटेतून बाजूला करू, याचा काटाच उपटू. आपलं भांडवल मिळेल, मी नॉमिनी केलेली बघा दोन्ही. आता ती रातून दिवस मरते तिकडे, उशी घेऊन झोपत आहे, आणि त्यांनी कमावलेले पैसे बायकोचा डोळा आणि नवऱ्याला मार म्हणते. अरे घटस्फोट ते कायला मारते तू, पण पैसे बी मिळले पाहिजेत. एवढी बेकार दुनिया आहे भाऊ. तुम्ही एखाद्या वेळेस आहे ना, चहा सुद्धा आहे ना, चहा घ्यायची लस्सी असन, लस्सी पांढऱ्या शिपीत असते, तुम्ही बिंदास हॉटाल लावून पिता का, तुम्हाला तुमच्या डोक्यात बसलेले ही लस्सी वा, ही थंडची वा, काय हरकत नाही फुरका घ्यायला. ताकद नाही तुमची चहाचा कप हात आल्यावर फुरका घ्यायची का, हॉटाल तर जिब्बी बाजली म्हणायचं. तुम्हाला माहिती हे गरम आहे, उष्ण आहे, एवढं तर मी तो कळतो ना तुम्हाला. इथून पुढं माझा आहे का, चहा सुद्धा फुकून प्या भाऊ, लस्सी सुद्धा फुकून प्या हळूहळू. त्या माझा बोलण्याचा उद्देश असा आहे की जी पार्टनर तुम्ही करताय, आता चक्काळायला लग्नाला, दिवाळीनंतर चालू आहे त्यांना लग्न, आता सगळ्या गोष्टी बघून घ्या, नाही तर नशीब तुमचं. आणि दुर्दैव, मी जर जगलो वाचतो तर तुमची स्टोरी सांगायची पाळी मला येऊ नये. आणि मी स्टोरी रंगवून सांगणारा माणूस यांना ठेवा. आता ह्यांचंच मॅटर काय झालंय, तो जो लॅब असिस्टंट आहे अनिल नावाचा, ह्या संध्यानी अनिलला सांगितलं तू माझ्यासाठी काय करू शकतो. मला तुझ्यासाठी मी बोंगळा होतोय ना, अजून काय करू, मला काय बी करू शकतो, बोंगळा होतोयच का ना, तू फक्त मन. मी काय असले आहेत बरं का ईडी मार्केटमध्ये, ठोकेकर संघटना गुप्त असते ती, कळत नाही तुम्हाला. म्हणली नवऱ्याचा काटा काढायचा आहे पण अपघात वाटला पाहिजे. म्हणला काय करू, सोपं आहे म्हणली, प्लॅन. सुशिक्षित आहे ना, लोकांच्या इंजेक्शन द्यायची याला माहिती, शिर परफेक्टच आऊट जाणारच नाही, सुई टोचवायची माहिती, सलाईन लावायचं माहिती, नर्स आहे ती. डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे गोळ्या द्यायची माहिती, येतोय का नाही ते बघायची माहिती, जखमा साफ करायची माहिती. फार चांगला पेशा आहे तो. ही आवला चुकून ते पेशात शिरली. एक नंबर व्यवसाय, सेवा करण्याचा अत्यंत सेवाभावी व्यवसाय नर्सचा. पण आता इथे हा घरगुती प्रॉब्लेम आहे, ठोक्या पाहिजे, नवरा नको. मग तो म्हणला अनिल काय करू. म्हणली रोटी पंटर आहे का तुझ्याकडे. म्हणली कसला रोटी पंटर. रोटी पंटरमध्ये ह्या समाजामध्ये माणसासारखी माणसं असतात, त्यांना हातपाय डोळ सगळं असतात. त्यांनी ठरवलं तर पितळाच्या पातेल्यात चहा विकून ते रोजचे 1000 रुपये कमवू शकतात. पण ते काय करतात, कपडे घालणार, सरकारी धान्य खाणार, आईबापाचे कपडे घालणार, भारतली जंकी पँकी, आईकून बापाकून 50-100 घेणार, चौकात येणार, दिवस वायाला घालवणार. कुणाचं काय हे सांगतो का चहाच्या को नाश्ता. आणि त्याच्यात काय एखादा मित्र मानला तर आमच्या माझं काम आहे तालुक्यात ठिकाणी, चल माझं काम आहे या ठिकाणी, चल इकडे जायचे, तिकडे अख्खा दिवस फोर घालणार. फक्त 2 रोट्या 2 अंडी आणि भात नाही मिळत. 2 रोट्या 2 अंडी बास, त्याला म्हणतात रोटी पंटर. खाण्यासाठी मागं फिरणारी मोटरसायकलवर बरीच येतल्या ना ठेवा.
अशीच. ते त्यातला आहे का कोण? म्हणलं आहे ना. थोडीफार हिरवळ उडव त्याच्यावर कष्ट. आणि तुझा माझा मित्र आहे म्हण. आणि दोघं दारूची व्यसन दडकलून. तर आता त्याचा नवरा बी घ्यायचा कधी म्हणजे संध्याकाळची. केली दुसती. आता हा जो रोटी पंटर त्याचं नाव आहे व्यंकट उर्फ बंटी, व्यंकट साई उर्फ बंटी, व्यंकट साई उर्फ बंटी, ठोकेकर अनिल आणि तिचा नवरा प्रशांत तिच्याच घराच्या गच्चीव वर जिथं राहत होते तिथं गच्ची पियायला बसले संध्याकाळची. बायकोनी फोन करून सांगितलं नवऱ्याला प्रशांतला संध्यानी, मला डिलिव्हरी पेशंट आला आहे, 2-3 तास लागतील, मी रिक्षाने येते, तू काळजी करू नको, तू बाहेरून जेवायला जा, बाहेर जेव. आणि ओके. ही दोघं गेलेली. तिघजण गच्ची प्यायला बसले. प्यायल्याच्या नादात ते व्यंकट साई उर्फ बंटीने थोडं रागात येऊन त्याला धक्का वरून दिला तिच्या नवऱ्याला. ती 2-3 मजल्यावर होते, पण तिथून जे 2 मजले होते आलं साधारण 30-35 फूट जोरात वेगाने प्यायल्याच्या नादात. पण गाडी 4 चाकी लावायला एक पत्र्याचं शेड केलं होतं खाली, ती 10-12 फुटाचं होतं. त्या पत्र्यावरती जाऊन कोणी आदळलं तुम्हाला, पण ती वाचलं बरं का, डोकं फुटलं नाही काय नाही. ह्याला म्हणतात नशिबाची नाडी जरा म्हणजे नियतीने बा त्यांनी बिचारीने काहीतरी पुण्य केलं असं कुठं. आता श्रावण सोमवारी महादेवाची पूजा केली असं, काही महाकालला गेला असं, काही का म्हणा त्याचं पुण्य असल्याशिवाय असं होत नाही. रस्त्याने चालला तर एखादं कुत्र्या मांजराचं बारकलं पिल्लो असन तर त्याच्या आगावून गाडी न घालता ते हुकावलं असेल का उचलून सांगितलं माझं मानलं असेल, पुण्याच्या गोष्टी त्या. ती वाचलं बा, पण ती हात पाय 2 जागेवर मोडले त्याचं. यांनी उचलला आयला जागला का काय. मग ती संध्याकाळी थोडी पिसाळली काय, तुला एका माणसाला ढकलता येत नाही, असं होत नाही, मूर्ख आमकं तमकं, आता मलाच काहीतरी करावं लागेल, ॲडमिट करा ह्याच्याकडे बघतेच. केलं ॲडमिट. आता डॉक्टरनी औषधं गोळ्या लिहून द्यायला, ही द्यायला त्याला सगळं, नवऱ्याची सेवा दाखवायला तर लई ही आई येली, आई वरम भात घेऊन यायची, सांबार भात घेऊन यायची, त्याला खायला घालायची, घेऊन जायची. सासू सुना मात्र असं बरं का त्या बोलत नव्हत्या. आता हा जो नवरा आहे तिचा त्या प्रशांतला मोडलेला औषध टाकला तिथं. त्याला ढकललेली तारीख आहे 29 जून 2026 आणि 29च्या रात्रीचा 11 वाजता पडल्यानंतर त्याला दाखल केलं. 30 गेली 31. डॉक्टरने पाया बियाची हाडकं सरकलेली ती केलं, प्लॅस्टर बिस्टर केलं. 1 तारखेला म्हणजे 1 जुलै चालले असं 8 दिवस. हिने काय करावा, त्याला कसा मार, नर्स आहे बरं का ही, त्याला सलाईन चालू होतं. हिने डोकं असं लावलं, झोपेच्या गोळ्या 4-5 बारीक बुकटी केली आणि टॉयलेट क्लीनर म्हणजे आपण ते हार्पिक बिरपिक नाही का संडास साफ करल्यानंतर ती साफ व्हायला वापरतो, ते त्यातले हे असतं बरं का, विषारीत आहेच पण त्याच्यात ॲसिड असतं. ह्याचं दोन्हीचं मिश्रण तयार केलं, सिरिंज भरली आणि दिली ना ठासून. कशात? ती लोकांना चांगलं औषध देणारी बाई ती नवऱ्याच्या त्या वरची बाटली प्लॅस्टिकची नसते का अडकावलेली, त्याच्यात दिली खुसून. कोण काय म्हणणार आहे का, काय म्हण, नर्स आहे ती. आणि ती मेलं ताळ फाडून खाली. मेल्यावर मग ती म्हणली ते अति त्रास न केला, रडायचं नाटक दुनियादारी. आई शेवटी तिने 9 वर्ष पोटात वाढवले त्याला, लहानच मोठे केले, त्याची डोंगणं धुतल्या. बया ह्या चांडाळणीच वाटोळ केला असं, हिच्याकडे बघतात माझ्या लेकराचा घात केला का काय. हिनी पाटकुनी पोलीस स्टेशन गाठलं. म्हणली जीव गेलाय ना, हा लगेच पोलीस स्टेशन, माझी तक्रार लिहून घ्या, माझ्या मुलाला मारलेलं असण्याची शक्यता आहे, पोस्टमार्टम नीट करा बरं का, आणि येणीच मारला असं, अशी त्या सासूने तक्रार सुनेविरुद्ध दिली. आता पोलिसांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे, चालवून आले जरा, कुठं काय टेन्शन नाही, बळच कोणावर केस दाखल करायची गरज नाही, बळच आत घ्यायची गरज नाही, धमकीची गरज नाही. हा चालून आलं की दर सोपं जातं. चालून आली केस पकाट रांगावली की लगेच PM रिपोर्ट, डायरेक्ट विष प्रयोग ते उचलली ना पोलिसांनी. हा इथं कुठे लुचपत नाही, काय नाही, डोक्याला ताण नाही लय, केस मोठी आहे, स्ट्रॉंग आहे. पोलिसांना कळलं कुठं 100 खायचं, कुठं 1000-5000 खायचं आणि कुठं बांधाच्या तक्रारी 5000 खायचं, त्यांना चांगलं कळतं. पण खून मर्डर अशात पोलीस सुद्धा डोकं लावत नाही, कारण डायरेक्ट वर्दी निघून जाते, त्यांना माहीत असं चांगलं कुठं डोकं लावायचं. ती बिगर चुंबडीचं डोकं कुणी लावत नाही जगात, जेवढं पसतंय तेवढंच. झालं बाबा, केला कार्यक्रम, अटक केली. अशा पद्धतीने अटक झाल्या आणि गुन्ह्याची कबुली दिली. बघू आता न्याय देवता यांना काय सजा देते किंवा काय येतो निष्पन्न, याचा पुढचा विषय आला. पण अटक केली एवढं मात्र नक्की. आणि हे तिथल्या वृत्तपत्रात नंबर 1ला बातमी आहे. साधा प्रश्न मला असा ह्या संध्याला विचारावा वाटतो,
घटस्फोट द्यायचा आहे का? माराय नकोच पाहिजे. एक तर ही ठोकेकर संघटना आणि ह्या बाया मिळून अनेक हजारो जे नवरे मारले जातात, काही सोडून दिले जातात, काही व्यसनाच्या आहारी पडल्यात. 80% व्यसनाच्या आहारी सोडून बायको सोडून गेली. पण कुठंतरी पुरुषाच्या बाजूने एक कायदा व्हावा अशी, आणि ते तसा होणार नाही. आपला स्वतः हातभाव लागणार आहे. स्वतः काहीतरी याचिका सुप्रीम कोर्टात आणि समाजसेवी संस्थांच्या वतीने त्या संदर्भात सुद्धा माझी चर्चा चालू आहे. पण एक कायदा कमीत कमी काय सत्य हे बघून तरी FIR व्हावी, त्याला अटक व्हावी, 498 व्हावी. त्याच्यातून गैर होणार नाही आणि हो अतिरेक कुठंतरी थांबल असं मला मनापासून वाटतं. रामकृष्ण हरी माऊली.